मानकापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। या भागात राहणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीला गेल्या काही दिवसांपासून शारीरिक त्रास होत होता। त्रास असह्य झाल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला तातडीने मानकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासासाठी नेले। मात्र वैद्यकीय तपासणी दरम्यान ती मुलगी 16 आठवड्यांची गर्भवती असल्याचं डॉक्टरांनी सांगितले। हा प्रकार ऐकून कुटुंबियांना मोठा धक्का बसला। घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालय प्रशासनाने तातडीने याची माहिती मानकापूर पोलिसांना दिली। माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात एक विशेष तपास पथक रवाना केले। अल्पवयीन पीडित तरुणीला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी आणि योग्य देखभालीसाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तेथे पोलिसांनी तिची सविस्तर तक्रार आणि जबाब नोंदवून घेतलाय। पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी विवान उर्फ लकी खांडेकर या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। मानकापूर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत नराधम आरोपी लकी खांडेकर याला बेड्या ठोकल्या असून त्याला अटक करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत। मानकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये राहणारी एक पीडित मुलगी आहे जी 17 वर्षाची आहे। तिला काही शारीरिक त्रास होत असल्यामुळे तिच्या घरच्या लोकांनी उपजिल्हा रुग्णालय मानकापूर या ठिकाणी नेले होते। त्या ठिकाणी गेल्यानंतर लक्षात आलं की ती सुमारे 16 आठवड्याची गर्भवती आहे। त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पोलीस पथक पाठवलं। तांत्रिकदृष्ट्या एखादी मुलगी 18 वर्षाच्या आतमध्ये आहे आणि ती जर गर्भवती असेल तर तिच्यासोबत कोणीतरी लैंगिक अत्याचार केलेला असतो आणि त्यामुळे याच्यामध्ये पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करणे आवश्यक असते। त्यानुसार त्या मुलीला पुढील उपचारांसाठी मेयो रुग्णालय इथं पाठवण्यात आले। मेयो रुग्णालय इथं पाठवल्यानंतर त्या मुलीची सविस्तर तक्रार नोंदवण्यात आली आणि सविस्तर तक्रार नोंदवून आरोपी विवान उर्फ लकी खांडेकर वय 20 वर्ष राहणार मानकापूर रिंग रोड गल्ली नंबर 1 यामध्ये राहणारा आरोपी आहे। याच्या विरुद्धात अपराध क्रमांक 203/2026 कलम 64(2) भारतीय न्याय संहिता आणि कलम 4(6) लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण म्हणजे पोक्सो या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल करून तात्काळ याच्यामध्ये आरोपी अटक करण्यात आलेला आहे। आज रोजी आरोपीला माननीय न्यायालयामध्ये हजर करण्यात येत आहे। यामध्ये पुढील तपास चालू आहे। आरोपी हा बेरोजगार आहे आणि याच्यामध्ये पीडित मुली आणि त्यांची मैत्री होती। त्या मैत्रीतून आरोपीनं तिचा गैरवापर करून तिच्याशी शरीर संबंध केलेले आहेत आणि त्यामुळे ती गरोदर राहिलेली आहे। पुढील तपासांती बाकी गोष्टी समजतील।